सत्य असेल तेच दिसेल. बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर 2 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा दाखल केलाय. संदीप खेडकर असं आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वय वर्ष 40 यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर करत होते. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारानं 3 फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करताना पंच आणि तक्रारदाराच्या वकिलासमक्ष खेडकर यांनी तडजोडी अंती स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार आरोपी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात 9 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले तसेच सापळा अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकानं केली. दरम्यान शासकीय काम करून देण्यासाठी कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.